श्री राम विजय कथासार अध्याय 13वा गंधर्वाचा उद्धार शरभंग ऋषींचा उद्धार अगस्तींचा पराक्रम। या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास संत कृपा होईल, मनशांती लाभेल, प्रतिभा जागृत होईल। चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। चित्रकूट पर्वताचा रम्य परिसर सोडून श्रीराम सीता आणि लक्ष्मणांसहित दक्षिणेकडे निघाले। कुठे वर्षभर, कुठे 6 महिने, कुठे 15 दिवस, कुठे आठवडा, तर कुठे 3 रात्री अशा प्रकारे मुक्काम करत ते पुढे जात होते। 13 वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी अनेक ऋषींची आश्रमस्थाने पाहिली व अनेक भक्तांचा उद्धार केला। फिरत फिरत ते तिघे सह्याद्री पर्वतराजीत वसलेल्या अत्री ऋषींच्या आश्रमापाशी आले। तिथे मार्गातच दत्तात्रय महाप्रभूंची भेट झाली। त्यांनी रामचंद्रांना क्षेमालिंगन दिले। त्यांचे दर्शन घेऊन ती त्रयी अत्रींच्या आश्रमात प्रवेशली। श्रीरामांनी त्यांना वंदन केले। अत्री व अनुसूया यांनी त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले। अनुसूयांनी जानकींना प्रेमाने जवळ घेतले, त्यांचे मुख कुरवाळले, आपल्या भाळावरचे कुंकू त्यांच्या भाडी लावले, त्यांना कधीही न मळणारे व न विटणारे असे स्वच्छ वस्त्र नेसवले, त्यांच्या गळ्यात कधीही न सुकणारी अशी दिव्य पुष्पांची माळ घातली, त्यांना शरीरावर लावण्यासाठी सुवासिक उटी दिली, राक्षस दिसले तरी भय वाटणार नाही असे अभय वरदान दिले। अत्री अनुसूयांचा निरोप घेऊन श्रीराम रेणुका माताजींच्या दर्शनास गेले। त्या आदिमाया जगदंबा राघवांच्या आधीच्या परशुराम अवतारातील त्यांच्या जननी होत्या। त्यांनी त्यांची भावपूर्ण स्तुती केली। मग ते तिघेही पुढे निघाले। एकदा श्रीराम चालत चालत पुढे निघून गेले। लक्ष्मण त्यांना म्हणाले, दादा जरा थांबा, सीतामाई मागेच राहिल्या आहेत। तसे ते थांबले। सीता दमल्या होत्या, त्या हळूवार चालत राघवांपाशी आल्या। त्यावेळी त्यांची अवस्था पाहून रामरायांच्या डोळ्यात अश्रू आले। ते तिघे विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसले आणि काही वेळाने पुनश्च मार्गस्थ झाले। तेवढ्यात विराध नावाचा एक महाभयंकर राक्षस आकस्मिक धावून आला। त्याने जानकींना उचलले आणि गर्द झाडीमध्ये दिसेनासा झाला। त्यांच्या आर्त हाका दूरवरून ऐकू येऊ लागल्या, पण त्या कुठेच दिसेना। त्यामुळे राम लक्ष्मण संभ्रमात पडले। लक्ष्मणांनी आवाजाच्या रोखाने अर्धचंद्राकृती बाण मारला। त्याच्या आघाताने असंख्य वृक्ष भुईसपाट झाले आणि विराधाची अक्राळ विक्राळ देहयष्टी दृष्टीस पडली। तेव्हा लक्ष्मणांनी गगनभेदी गर्जना केली व त्याला उद्देशून म्हणाले, अरे राक्षसा, तुझा मृत्यू जवळ आला आहे, म्हणूनच तुला ही दुर्बुद्धी सुचली। आता भोग आपल्या कर्माची फळे। तेव्हा एक मनुष्य आपल्याला आव्हान देत आहे असे पाहून विराधाने जानकींना खाली ठेवले आणि खदखदा हसत म्हणाला, तुच्छ मानवा, तू काय मला मारणार? थांब, मीच तुझा फडशा पाडतो। तो जबडा पसरून राम लक्ष्मणांना धरायला पुढे सरसावला। तोच राघवांनी क्षणाचाही विलंब न लावता 2 तीक्ष्ण बाणांनी त्याचे दोन्ही हात तोडून टाकले। मग सूर्यमुख नामक बाणाने त्याचे डोके उडवले। त्याचा अवाढव्य देह अनेक वृक्षांचा चुराडा करत खाली कोसळला। त्याच्या मृत्यूने आनंदित झालेल्या देवांनी राम लक्ष्मणांचा जय जयकार करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली। तोच एक चमत्कार झाला। विराधाच्या शरीरातून एक दिव्य देहाचा गंधर्व बाहेर आले। त्यांनी श्रीरामांना वंदन केले व म्हणाले, राघव, मी तुंबर नावाचा गंधर्व आहे। कुबेरांनी मला गायन करण्यासाठी बोलावले होते। मी मद्यपान करून गेलो, त्यामुळे मला गाताच आले नाही। या प्रमादाबद्दल त्यांनी मला तुम्ही घोर अरण्यात राक्षस होऊन राहा असा शाप दिला। मी क्षमा याचना करून उशाप मागितला, तेव्हा ते म्हणाले, पुढे दाशरथी रामांच्या हातून तुमचा वध होईल, तेव्हा तुम्ही शापमुक्त होऊन पूर्वदेहाने गंधर्वलोकी याल। राघव, त्या शापाने
मी 10,000 वर्ष या अरण्यात राक्षस होऊन पडलो होतो. आज तुमच्या कृपेने माझा उद्धार झाला. मी तुमचा निरोप घेतो. पण अजून एक सांगायचे आहे. शरभंग ऋषी तुमचे दर्शन व्हावे म्हणून वाट पाहत आहेत. त्यांना ब्रह्मलोकी नेण्यासाठी देवराज इंद्र हंस विमान घेऊन स्वतः आले होते, पण तरीही ते गेले नाहीत. ही त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करा. गंधर्व स्वस्थानी गेले. जानकी धावत येऊन पतिचरणी बिलगल्या. राम लक्ष्मणांचा थोर पराक्रम पाहून त्यांचे हृदय कौतुकाने भरून गेले होते. ते तिघे शरभंग ऋषींना भेटण्यासाठी निघाले. राम लक्ष्मण धनुष्यांना बाण लावूनच पुढे चालू लागले. श्रीराम शरभंग ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अनेक श्रेष्ठ तपस्वी त्यांना भेटण्यासाठी जमले. शरभंग ऋषींचे पूर्वकर्म संपण्याची व मुक्तीची वेळ जवळ आली होती. त्यांना कुष्ठरोग झाला होता. या देहाने राघवांना सामोरे कसे जायचे म्हणून त्यांनी आपले पहिले शरीर आश्रमात झाकून ठेवले आणि दिव्य देह धारण करून त्यांच्या दर्शनास आले. रामरायांनी त्यांना आलिंगन दिले. शरभंगांनी त्या तिघांना आपल्या आश्रमात नेले व त्यांची मनपूर्वक पूजा केली. त्यावेळी लक्ष्मणांनी विचारले, ऋषीवर्य, त्या वस्त्राखाली काय थरथरत आहे? शरभंगांनी वस्त्र दूर करून त्यांना आपले गलित कुष्ठ झालेले शरीर दाखवले व म्हणाले, सौमित्र, हे कर्म भोगल्याशिवाय मला मुक्ती नाही. ते पाहून त्यांना किळस वाटली. श्रीरामांना मात्र दया आली. ते म्हणाले, ऋषीवर्य, मी आपल्यासाठी काय करू? शरभंग म्हणाले, राघव, मला थंड पाणी सोसवत नाही, त्यामुळे हुडहुडी भरून शरीर कापते. म्हणून औषधीयुक्त उष्ण पाण्याची सोय केली तर बरे होईल. ते म्हणाले, काळजी करू नका, मी उद्याच तशी व्यवस्था करतो. सकाळ झाली. शरभंग ऋषींची अनुज्ञा घेऊन राम लक्ष्मण व सीता मार्गस्थ झाले. त्यावेळी श्रीरामांना ऋषींना दिलेल्या वचनाचा विसर पडला होता. मध्यान्ह समयी गौतमी स्नान करताना त्यांना शरभंग ऋषींना दिलेला शब्द आठवला. त्यांनी तत्काळ अग्निमंत्र जपून एक बाण सोडला. विजय समान तळपणाऱ्या त्या बाणाने शरभंग ऋषींच्या आश्रमापुढे एक कूप तयार केला. त्याच्या दाहकतेने त्या कूपात उष्णोदक निर्माण झाले. त्या जलाने स्नान करताच शरभंगांचे शरीर व्याधीमुक्त झाले. देवेंद्रांनी त्यांना विमानातून स्वर्गलोकी नेले. त्यानंतर श्रीरामांनी सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली. तिथे 3 दिवस वास्तव्य करून गोदावरीच्या काठाकाठाने चालत पांचाळेश्वर गाठले. त्या स्थानी भूगर्भातून गायन ऐकू येत होते. याचे त्यांना मोठे नवल वाटले. तेव्हा येथील तपस्वी म्हणाले, राघव, या ठिकाणी मंदकर्ण नामक मोठे तपस्वी राहत होते. त्यांचा तपोभंग करण्यासाठी देवराज इंद्रांनी 5 अप्सरांना पाठवले. त्यांचे सौंदर्य पाहून ते मुग्ध झाले. जनसंपर्क नको म्हणून त्यांनी जमिनीत विवर खोदले आणि त्या अप्सरांना घेऊन आत शिरले. ते अजूनही त्यांचे गायन ऐकत आहेत. म्हणूनच भूगर्भातून हे संगीत ऐकू येत आहे. इकडे श्रीराम आल्याचे कळताच मंदकर्ण स्वतःच विवरातून बाहेर आले. त्यांनी त्यांना आपल्या आश्रमात नेऊन त्यांची पूजा केली. तिथे एक रात्र राहून श्रीराम सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात परतले. त्यांना अगस्त्य ऋषींना भेटण्याची खूप इच्छा होती. सुतीक्ष्ण ऋषींनी त्यांना अगस्तींच्या पराक्रमाची कथा सांगितली. सुतीक्ष्ण म्हणाले, रघुनाथ, पूर्वी आतापी, वातापी आणि इल्वल नावाचे 3 राक्षस होते. भगवान शंकरांच्या वरदानाने ते फारच उन्मत्त झाले होते. ते महामायावी आणि कपटी होते. त्यांच्यापैकी वातापी अन्नाचे रूप घेत असे, इल्वल पाण्याचे रूप घेत असे आणि आतापी वाढपी होऊन आपले काम करत असे. तो वनातून जाणाऱ्या पातस्थांना आदराने बोलावून त्यांचे उत्तम आदरातिथ्य करायचा. त्यांना खाऊ पिऊ घालून संतुष्ट करायचा. मग दोन्ही दैत्यांना हाक मारायचा, वातापी बाहेर ये, इल्वल बाहेर ये. त्यांच्याबरोबर अन्न पाण्याच्या रूपाने अतिथींच्या पोटात गेलेले ते दोन्ही दैत्य त्यांचे पोट फाडून बाहेर यायचे. मग ते तिघे त्या अतिथीला खाऊन टाकायचे. अशा प्रकारे त्यांनी अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या.
त्यामुळे सर्वत्र त्यांची दहशत होती. ही गोष्ट अगस्तींना कळताच ते त्या राक्षसांचा संचार असलेल्या वनातून पायी चालत निघाले. त्यांचा सुगावा लागताच आतापी ब्राह्मणांच्या रूपाने त्यांना सामोरा गेला. त्यांच्याशी गोड संभाषण करून त्यांचे आदरातिथ्य स्वीकारण्याची विनंती केली. त्यांना आपल्या आश्रमात नेले. वातापीने फळाचे रूप घेतले होते ते फळ त्यांना खायला दिले. इलवल जलरूपाने पात्रात प्रवेशला. तेच पाणी त्यांना प्यायला दिले. त्यांचे कपट अगस्तींना माहीतच होते. ते पाणी प्यायलेच नाहीत. त्यांनी फळ खाऊन पोटावरून हात फिरवला. त्यामुळे वातापी त्यांच्या पोटात भस्मसात झाला. आतापी त्यांना हाक मारू लागला, पण त्यांच्याकडून प्रत्युत्तर आलेच नाही. तेव्हा ते म्हणाले, त्याला कशाला हाका मारतोस? मी त्याला केव्हाच पचवून टाकला आहे. ते ऐकताच आतापी आणि इलवल भयंकर रूपे घेऊन त्यांच्यावर धावले. तेव्हा क्रोधित झालेल्या अगस्तीने बाणाने आतापींचे शिरच उडवले. ते पाहून इलवल पळाला. त्यांना चकवण्यासाठी त्याने अवघी पृथ्वी पालथी घातली, पण त्यांनी त्यांची पाठ सोडली नाही. तेव्हा तो जलरूपाने समुद्रात मिसळून गेला. ते पाहताच संतापलेल्या अगस्तींनी सगळा समुद्रच पिऊन टाकला. अशा प्रकारे त्यांनी त्या दुष्ट राक्षसांना मारून त्यांचा उपद्रव कायमचा नष्ट केला. राघव, त्या अगस्तींची तुम्ही नक्की भेट घ्या. सुतीक्ष्णांची आज्ञा घेऊन श्रीराम अगस्तींना भेटण्यासाठी कर्दळी वनाकडे निघाले. मार्गामध्ये अगस्तींचे महातपस्वी बंधू महामती यांच्या आश्रमात एक दिवस वास्तव्य करून ते कर्दळी वनात प्रवेशले. त्या वन प्रदेशात अनेक जातींचे वृक्ष होते. फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती व वेली होत्या. तिथे नानाविध पक्षी आणि वन्य जीव मुक्त संचार करत होते. श्वापदे वैरभाव विसरून वावरत होती. ठिकठिकाणी ऋषींचे आश्रम होते. त्यांचे शिष्य वेदाध्ययन करत होते. साधक वर्ग साधनेत निमग्न होते. ते सर्व पाहून श्रीराम, लक्ष्मण व जानकींना खूप आनंद झाला. शिष्यांकडून त्यांच्या आगमनाचे वृत्त कळताच अगस्ती स्वतः त्यांच्या स्वागतासाठी आश्रमाबाहेर आले. राघवांनी त्यांच्या चरणांना वंदन केले. त्यांनीही त्यांना प्रेमाने क्षेमालिंगन दिले. त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. श्रीरामांना पाहण्यासाठी ऋषीजनांनी गर्दी केली होती. जानकी लाजून मागे उभ्या राहिल्या होत्या. एवढ्या थोर ऋषींच्या समोर येण्यास त्यांना संकोच वाटत होता. श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्या सर्व तपस्व्यांना आदराने वंदन केले. त्यांना पाहण्यासाठी ऋषी स्त्रियाही आल्या होत्या. राम लक्ष्मणांनी जटा धारण केलेल्या होत्या. ते दोघे तापसी वेशात असल्यामुळे ऋषींच्या समुदायात वेगळे ओळखता येत नव्हते. म्हणून ऋषी पत्न्या जानकींपाशी गेल्या. त्यांनी त्यांची प्रेमाने विचारपूस केली व म्हणाल्या, जनक नंदिनी, यांच्यात श्रीरामचंद्र कोण तेच समजत नाही. ते तुम्हीच दाखवा बरे. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. तेव्हा त्या पतींकडे बोट दाखवायला संकोचत आहेत हे लक्षात घेऊन त्या ऋषी स्त्रियांनी प्रत्येक ऋषींचे स्वरूप वर्णन केले, पण त्यांनी नकारार्थी मान हलवली. श्रीरामांकडे पाहून त्यांनी त्यांचे घनसावळे आकर्ण नेत्र, सुहास्य वदन, अजानुबाहू, वल्कले नेसलेले, हाती धनुष्यबाण घेतलेले असे वर्णन केले. ते ऐकून त्यांचे नेत्र चमकले. त्यांनी होकारार्थी मान हलवली. तेव्हा त्यांनी राघवांचे दुरूनच दर्शन घेतले आणि असे पती लाभले म्हणूनच त्यांचे खूप कौतुक केले. अगस्तींनी रामचंद्रांना आपल्या आश्रमात नेले. त्या तिघांचे उत्तम आदरातिथ्य केले. त्यांना महिनाभर आपल्यापाशी ठेवून घेतले. श्रीरामांना अक्षय चाप, अक्षय भाते व अक्षय कवच दिले. त्यांना अस्त्रांचे मंत्रप्रयोग शिकवले. रावणांना मारण्यासाठी योजून ठेवलेला एक महातेजस्वी व तीक्ष्ण बाण दिला. श्रीरामांनी त्यांना आता आम्ही कुठे वास्तव्य करावे असे विचारले. ते म्हणाले, तुम्ही गोदावरीच्या काठी असलेल्या पंचवटीस राहा. त्यांचा निरोप घेऊन राम, लक्ष्मण, जानकींसह पंचवटीकडे निघाले. पंचवटीकडे जात असताना रामप्रभूंना वाटेमध्ये एक पर्वतप्राय गृध्र पक्षी बसलेले दिसले.
त्या रूपात कोणीतरी मायावी राक्षस असावा असे वाटून त्यांनी त्याचा वध करण्यासाठी धनुष्यावर बाण चढवला, तेव्हा तो पक्षी मनुष्यवाणीत म्हणाला, हे पातस्था, तुम्ही कोण आहात? माझ्यावर कशासाठी बाण रोखला आहात? ते म्हणाले, मी अयोध्या नरेश दशरथ यांचा ज्येष्ठ पुत्र राम आहे. आता तुझा परिचय दे. तेव्हा ते दशरथ पुत्र आहेत हे कळताच त्या पक्ष्यांना खूपच आनंद झाला. श्रीरामांपाशी जाऊन ते म्हणाले, माझे नाव जटायू, मी कश्यप पुत्र अरुण यांचा धाकटा पुत्र आहे. संपाती हे माझे ज्येष्ठ बंधू आहेत. ते दक्षिण सागरतीरी वास करतात. सुपर्ण हे माझे काका. पूर्वी राक्षसांबरोबर युद्ध करत असताना मी तुमच्या पिताजींना मदत करत असे, त्यामुळे ते मला त्यांचा बंधूच मानत असत. ते ऐकताच श्रीरामांचा कंठ सद्गतीत झाला. त्यांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिले व म्हणाले, जटायू काका, तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला आहे. तुमची अनुमती असेल तर मी पंचवटीत काही काळ वास्तव्य करीन म्हणतो. ते म्हणाले, रामचंद्र, तुम्ही इथे राहिलात तर मला आनंदच वाटेल. जटायूंनी श्रीरामांना राहण्यासाठी पंचवटीत एक योग्य स्थान दाखवले. लक्ष्मणांनी तिथे एक सुंदर आश्रम बांधला. ते रामरायांना नित्यनेमाने फळे व कंदमुळे आणून देत असत. ते वनामध्ये फळे भक्षण करत असावेत असे वाटल्याने जानकींनी त्यांना कधीही फळे खाण्याचा आग्रह केला नाही. भविष्यात फार मोठी ईश्वरी शक्ती आवश्यक होती म्हणून राघवांनाही त्यांना काही खायला दिले नाही. त्या दोघांच्या अनुमतीशिवाय ते अन्नपाणी कसे घेणार? अशा प्रकारे त्यांनी 14 वर्ष अखंड निराहार राहण्याचे खडतर व्रत केले. दिवसा श्रीरामांची सेवा करायची आणि रात्री अखंड जागून आश्रमाबाहेर पहारा द्यायचा. त्यामुळे त्या 14 वर्षात त्यांनी कधीही निद्रा घेतली नाही. काय ही सेवा, काय ही भक्ती! ते शेषावतार असल्यामुळे त्यांना ही कठोर साधना करता आली. असो, श्रीरामांच्या आगमनाचे वृत्त कळताच तेथील वनात राहणाऱ्या भिल्ल स्त्रिया त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागल्या. त्या त्यांच्यासाठी उत्तम फळे वेचून आणत असत. त्या भक्तिभावाने त्यांचे नाव घ्यायच्या आणि त्यांचे गुणगान करताना देहभान विसरून नाचायच्या. त्या भिल्लिनींच्या रूपाने वनदेवताच त्यांची सेवा करत होत्या. अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय 13वा समाप्त होत आहे. धन्यवाद.